रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता 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 लोचनी लोचनी रूप पाहता 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 लोचनी सुख झाले वाचनी 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 विठ्ठल बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा 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 माधव बरबा तो विठ्ठल बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा बोट जगृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी जगृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी जगृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा 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 माधव बरबा 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 विठ्ठल बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा 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 तो माधव बरबा बरबा तुकादे बरबा परकुमादे देवरा बरबा तुकादे बरबा परकुमादे देवरा तुकादे बरबा परकुमादे देवरा बरबा तुकादे बरबा परकुमादे देवरा तो माधव बरबा माधव बरबा माधव बरबा विठ्ठल बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा 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 तो माधव बरबा तो विठ्ठल बरबा तो माधव बरबा विठ्ठल बरबा तो माधव बरबा तो विठ्ठल बरबा बरबा तो माधव बरबा तो विठ्ठल बरबा 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 तो माधव बरबा बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा माधव बरबा 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 जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण
चरण
दुस्तर नदीचा 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 शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार
भवदुस्तर नदीचा तो का म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठ्ठला 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 योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीव यद्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखाद्रविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयतं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा महायोगपीठे तटे भेमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंगा करो कतमन मन पांडुरंगा करो नमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजक प्रदिक् प्रदेशं विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सगळे विद्येची अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरुची आते नमस्कारो नियता विठाला विठाला
सर्व भावे देवासी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देवनिवासी असणारे श्री संत तुकोबराय यांचा उत्कृष्ट अशा प्रकारचा 4 चरणाचा अभंग आहे. विशेषतः सर्वांच्या पाठातला अभंग आहे. तुकोबराय म्हणतात, बाबा या ठिकाणी जन्माला आलेला जो जीव आहे का नाही, तुम्हाला आम्हाला जो भगवान परमात्म्याने हा नरदेह दिलेला आहे, या नरदेहाला आल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला देवाला शरण जाता येते है का नाही. मग इतर तर शरण गेल्यापेक्षा आपण असणार देवाला शरण गेलं पाहिजे, कारण तोच असा एक आहे की तो आपल्याला या भवसागरातून पहिलं तीराला नेऊ शकतो. लक्षात. आणि शरण जाण्याच्या योग्यतेचा जर कोण असेल तर तो भगवंत आहे, म्हणून असणार त्याला शरण जा त्या देवाला, कारण तो फार कृपाळू आहे, तो उदार आहे आणि तो असणार निश्चित आपल्याला भवसागर तरुण नेल्याशिवाय राहणार नाही. तिची अनंत अशा प्रकारची नावं आहेत. तो भगवान परमात्मा तुम्हाला निश्चित पहिलं तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय तुम्ही जे हे सांगताय कोणाचं ऐकून सांगताय का, ते म्हणले नाही. कुठं लिहिलेलं वाचन सांगताय का, ते म्हणले नाही. मग तो असणारा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि त्या अनुभवानं या ठिकाणी असणार मी तुमच्या समोर प्रगट करतोय. तुका म्हणे साक्षी आले अंतरी केले प्रगट, असा सरळशहा भावार्थाचा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. विठाला विठाला सेवेचं औचित्य आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. मौजे पळसगाव है का नाही, अगदी परमार्थ प्रेमी असणारं गाव. या गावामध्ये भगवान दत्तात्रेयाची असणार स्थापना झाली है का नाही. आजच्या दिवशी कालच्या दिवशी भगवान दत्तप्रभू असणार प्रगट या ठिकाणी झालेले आहेत, अवतीर्ण झाले, स्थानापन्न झालेले आहेत. ज्यांच्यामुळं भगवंत इथं आले ते असणारे आपले कृपाळू महाराज भारती है का नाही, यांची या ठिकाणी संजीवन समाधी. आणि त्या समाधीमध्ये उत्सवात उत्सव पहिलेच 5 सप्ते बाबा किती 4 है का नाही, आणि ह्यो 5वा आहे का नाही. 5वा सप्ताह सुद्धा असणारा आयोजित गावकरी मंडळीनं केला. त्याबद्दल द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत महाराज गावकऱ्यांना आहे का नाही. कारण 5 सप्ते ज्या ठिकाणी होते तिथले लोक कसे ते सांगायची गरजच नाही का, कारण ज्या अर्थी परमार्थ प्रेमी आहेत त्या अर्थी गावात 5 सप्ते देव असणार आले. आणि त्या निमित्तानं आजपर्यंत जवळजवळ किती दिवस झाले बाबा सप्तेचे, 6वा दिवस उजाडलेला आहे. आणि 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, माता भगिनी असतील, तरुण वर्ग असेल, पंच कमिटी असेल, सर्वांच्या वतीनं असणार ही सेवा माझ्याकडे सुपूत करण्यात आलेली आहे का नाही. ज्यांच्या माध्यमातून असणार फोन आला असे आमचे शिवानंद भाऊ, पुन्हा आणखीन असणार दुसऱ्या एका भाऊच्या फोनून फोन आलता आहे का नाही. आणि आज सकाळी येता येता पुन्हा माझी सरपंच त्याचा फोन आला, मला म्हणले महाराज, म्हणलं काय आज तुमचा दिवस घातलेला आहे, म्हणले माहित नाही तुम्हाला, म्हणजे कीर्तनामध्ये कुठं मी म्हणलं माहित आहे बाबा ऐका ना. म्हणून असं असणारं अथांग प्रेम करणारं गाव तुमचं इथपर्यंत असणारं या ठिकाणी प्रवास झालेला आहे. सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे. कीर्तनाला उपस्थित असणारे 2 चंद्र सूर्यासारखे वादक आहेत महाराज. खरं जर पाहिलं ते या कीर्तनकाराला एकटाच महाराज वाजवायला बाजाला होता आहे का, वाजवायला पण दोघं माझा अर्थ समजून घ्या. 4G आता 5G निघालेलं आहे अलग लक्षात, याला वाजविण्याकरता 2 असणार त्या ठिकाणी वादक आहेत महाराज. एकूण आमचे श्री हरिभक्त परायण मृदंग सम्राट है का नाही, जुनं व्यक्तिमत्व दादाराव महाराज वापटीकर. एकूण आमचे बाबा, काय नाव बाबा तुमचं, अर्जुन महाराज, गावकरीच आहेत का, वा है का नाही, गावातलेच असणारे आमचे श्री हरिभक्त परायण. एकूण असणारे ज्यांनी आता सुंदर अशा प्रकारची चाल गायली महाराज है का नाही, गानगंधर्व असे असणारे आमचे श्री हरिभक्त परायण कामाजी महाराज चोंडीकर का, चोंडीकर है का नाही, ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या बाजूला असणारे आमचे गानगंधर्व श्री हरिभक्त परायण पवन महाराज ते सुद्धा उपस्थित. त्यांच्या बाजूला आपले गावकरीच बाबा भजनी मंडळ आहे का नाही, सगळे गावकरी मंडळी. सोपान महाराज आहेत आमचे, एकूण असणारे तरुण तडफदार. हा एकूण आपले सर्व गावकरी मंडळी, आमचे शिवानंद भाऊ, आमचे सोपान महाराज, पलीकडून आमचे महाराज मंडळी हे का नाही, पलीकडचे सगळे महाराज मंडळी, इनेकरी बाबा आहे का नाही. आता आणखीन 1-1.5 तास बरं का. सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. आणि आज काहीतरी भाग्य म्हणावं लागेल महाराज आमचं है का नाही, कारण
माऊली कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनलचे मालक आणि संचालक दोघंही असणार आलेले आहेत सोबत. बाबा खरं जर पाहिलं एकटेच येणार होते आमचे देवाभाऊ श्री हरिभक्त परायण देवाभाऊ आहेत. इकडं आमचे असणारे मालक श्री हरिभक्त परायण गणेश महाराज चोपडे. खरं सांगू तुम्हाला, हा जर परमार्थ त्या ठिकाणी घराघरामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलवर नेण्याचं काम, हे बघा बाकीचे व्हिडिओ तर कोणी शूट करीन हो, पण ऐका ना, हा जो असणारा परमार्थ आहे का नाही, हे प्रत्येक व्यक्तीला. आता हे जे कीर्तन आहे ना बाबा, तुम्ही आणखीन 4 वर्षांनी जरी बघायचे म्हणले तरी बघू शकता का नाही. कोणाच्या माध्यमातून त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी बाबा, आहे का नाही. हा विशेष माझ्यावरती नितांत प्रेम असल्यामुळे एकटीच येऊ लागली, पण भाऊला म्हणलं भाऊ चला ना, आहे का नाही. पण भाऊ सुद्धा आले, हे का नाही. सर्व असणारे आमच्या माता भगिनी आहेत, सर्व पुरुष वर्ग आहेत. आता इथं एक हे का नाही, कारण सगळे जे आहेत समोर बसलेली माणसं कसे आहेत महाराज, सुज्ञ आहेत, आहे का नाही. कारण प्रत्येक असणारं प्रत्येकाच्या अंगात परमार्थ ठसलेला आहे. ज्ञाती मंडळी इथं, आहे का नाही. सर्व माता भगिनी असतील, पुरुष वर्ग असेल, आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध वयोवृद्ध सर्व मंडळी, सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करू. विठाला 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 कुंडलिक वरदे हरी अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा आहे. सुंदर अभंग आहे महाराज, उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. ऐका ना, आनंदाचं वातावरण आहे. कारण आपल्या गावामध्ये असणार कोण आलेले आहेत, भगवंत आलेले आहेत. आणि भगवंत कुठे बी जात नाहीत बाबा, ऐका ना. दे आपल्याला सुद्धा असणार, जिथं कर्म ते तिथं जाते. माणूस कुठे जाते बाबा, तुमचं बोला इकडे 1 मिनिट. तुमचं नाव काय? विराजराव. दादा मला सांगा, तुम्हाला जिथं कर्म तिथं जातं का, कुठं बी जातं? नाही, माणूस कुठे बी जात नसते. ऐका ना, तसा देव कुठे बी जायला रिकामा. दया क्षमा शांती, 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 दया क्षमा शांती. सांगितले दया क्षमा शांती, 3 गोष्टी, हे का नाही. मग त्या कोणाकडे येतात, हे का नाही, साधूकडे येतात. कोणाकडे येतात? साधूकडे. आणि ज्या ठिकाणी साधू असतात ना, त्या ठिकाणी देव वास्तव्य करीत असतो. देव कुठे बी येत नाही. देव ज्या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी देव स्वतःहून येतो. अलग लक्षात, कुठे बी जात नाही. ज्या सुखा कारणी देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. इथं जे साधू आहेत कोणते, आपले भारती बाबा, आहे का नाही. भारती बाबांना असणार पहा, स्वतः भगवान परमात्मा इथं आलेले आहेत. स्वतः आले म्हणजे तुम्ही आणले बरं का, त्याच्याबद्दल नाही. पण देव असणार येण्याकरता सुद्धा कुठे बी येत नाही. ते साधूचे असणार त्या ठिकाण दरबारामध्ये, म्हणून त्यांना आणले. काल स्थापना झाली ना, आहे का नाही. देव बैसले सिंहासनी पुरे याचकाशी. पण देव येण्याकरता जे कष्ट केलेले आहेत ना, ते फक्त साधूच करू शकतात. विठाला विठाला साधूच्या दरबारामध्ये आपल्याला असणार त्या ठिकाणी हा अनर्देह मिळणं सगळ्यात भाग्य मोठं. भरतखंडे नरदेह प्राप्तीने येतो परम भाग्याची संपत्ती. साधू संताची भूमी आहे तुमचं गाव म्हणजे, कारण साधू आहेत महाराज इथं. खरं जर पाहिलं, आपल्या भारतासारखा देश नाही, भारतामध्ये असणार जेवढे संत मंडळी भगवान परमात्मा याच ठिकाणी असणार काय झालेले आहेत.
इथंच अवतीर्ण हे दंडकारांनी महाराज सगळं प्रभू रामचंद्र याच्यातच फिरले आहे का नाही. जेवढे असणार संत मंडळी अवतीर्ण झाले, अवताराला आले, याच भूमीत महाराष्ट्रामध्ये आले, मराठवाड्यात आले हे का नाही. आपल्या संपूर्ण प्रांत कसा आहे, संपूर्ण साधूची भूमी, आणि त्या साधूच्या भूमीमध्ये आपल्याला असणारं नरदेह मिळाला हे भाग्याचं लक्षण आहे. आलं लक्षात. सर्वात मोठं भाग्य नरदेह मिळालाय ना. मग बाबा हो, आता हा जो नरदेह मिळालाय, बरं मला सांगा किती दिवस राहणार आहे बाबा हे. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, अरे सावध थोडा माया, अरे सावध थोडा माया, काही ना चले मगा गळा पडेल काही ना चले मगा गळा पडेल पुढे हुशार थोडा एवढ सांगा, राम राम सरादे, राम राम सरादे, पुढे उच्चार थोडा एवढ सांगा, राम 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 राधे. भंगोर नाही भरवसा, अरे सावध थोडा मायाच्या, चले मगा गळा पडेल फासा, पुढे हुशार थोडा एवढ सुंदर प्रमाण दिलं महाराज. क्षणभंगूर नाही भरवसा है का नाही. वारे सावध. क्षणभर सुद्धा असणार या आपल्या काय शरीराची गॅरंटी बाबा नाही है का नाही. बरं मला सांगा, प्रत्येकाला माहित आहे का नाही, कोणाला माहित नाही जाणार आहे म्हणून. प्रत्येकाला काय माहित आहे, आपण मरणार आहेत हे असणार अटळ आहे. प्रत्येकाला माहित आहे. इथं बसलेला कोणताच माणूस असा नाही की त्याला माहित नाही की आपण मरणार आहेत म्हणून. प्रत्येकाला काय माहित आहे, मरणार आहे म्हणून. बरं मला सांगा, आजपर्यंत पाठीमागचे कोणी जिवंत राहिलेत का बाबा. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला. बाप मसना गेला, बाप मसना गेला, बाप मसना गेला, बाप मसना गेला. लेकत ना तू नाही झाला, झाला उठा उठा उठा, जागा पाठी भाई आले मोठे, उठा उठा जागा पाठी भाई आले मोठे, धाम धाम जागा पाठी भाई आले मोठे, धाम धाम जागा पाठी भाई आले मोठे. प्रत्येक जण गेला महाराज. कोण कोण गेले हे का. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू तोही तैसा झाला. उठा, इथून नका उठू, कोणी खाली बसा तुम्ही. उठा म्हणजे काय आहे का नाही, सावध व्हा बाबा हो, आहे का नाही, सावध व्हा. पण आपलं कोणीच सावध झालं का कोणी बाबा, कोणी सावध. मला सांगा, प्रत्येकाला माहित आहे मरण माझं आलेलं आहे, मी मरणार आहे, पण मला सांगा आपण सावध झालो का. जगात सगळ्यात मोठं जर आश्चर्य कोणतं असेल बाबा, तर हे आश्चर्य आहे कोणतं. हे बघा आपल्याला माहिती आहे, सुंदर प्रसंग आहे महाभारतातला. ज्या टायमाला 5 पांडव असणार वनवासामध्ये होते, वनवासात असताना 4 जण पाणी पिण्याकरता गेले ते बाबा. एका सरोवरावर गेले, पाणी प्यायचं आणि मरायचं, पाणी प्यायचं आणि मरायचं. 4 जण मरून पावले. सरोवराच्या तीरावरती 4 जण मरून पडलेले आहेत. मोठा भाऊ होता. मोठ्या भावाने विचार केला, का रे खूप वेळ झाला, माझे 4 भाऊ त्या ठिकाणी गेलेले आहेत, आणखीन परत आले नाही, काय कारण असेल. म्हणून 4 भावाच्या शोधामध्ये असणार युधिष्ठिर निघालेले आहेत. पाहता पाहता एका सरोवराच्या ठिकाणी असणार 4 जण मरून पडलेले दिसले बाबा. आता 4 जण मरण पावलेले आहेत, सरोवराच्या बाजूला आहेत. यांनी अनुमान प्रमाण लावलं, ज्या अर्थी सरोवराच्या बाजूला पडलेले त्या अर्थी नक्की यांनी इथलं पाणी पेले. पाणी पिऊन काय झालेत बाबा, याला अनुमान प्रमाण म्हणतात. यत्र यत्र धूम होत तत्र वनिही. ज्या अर्थी असणार धोपण निघालेलं आहे त्या अर्थी काय बाबा तिथं जाळ आहे का नाही. आणि ज्या अर्थी नदीला गडूळ पाणी, नदी आहे का आपल्या इथे,
नदीला गडूळ पाणी आलं आणि पाऊस आपल्या इकडे पडला नाही, समजायचं वर कुठंतरी पाऊस काय झालेला आहे, पडलेला आहे का नाही. याला अनुमान प्रमाण असं म्हणतात. युधिष्ठिरानं अनुमान प्रमाण लावलं. नक्की म्हणले 4 जण ज्या अर्थी सरोवराच्या तीरावरती पडलेले आहेत, नक्की म्हणले हे पाणी पेलंय आणि पाणी पेल्या कारणानं मरण पावलेले आहेत. हात जोडले विनंती केलेली आहे. जे कोणी या ठिकाणी अदृश्य शक्ती असेल त्या शक्तीला माझा असणारा प्रणाम आहे. विनंती आहे माझी की या ठिकाणी माझे जे 4 भाऊ मरण पावलेले आहेत, काय कारण आहे मला कळावं आणि अदृश्य शक्तीनं प्रगट व्हावं अशी विनंती आहे. त्यावेळेला आवाज आला महाराजांनी, यक्ष प्रगट झाला. यक्षानं सांगितलंय, राजा या सरोवराचं जर पाणी प्यायचं असेल तर माझी आज्ञा घ्यावी लागते. माझ्या आज्ञेविना जर पाणी कुणी या ठिकाणी पिलं तर तसं मरतंय म्हणले. आणि तुझ्या भावांनी माझी आज्ञा न घेता पाणी पिलं. बाबा पाणी पिण्याकरता सुद्धा काय करावं लागतंय, आज्ञा घ्यावं लागते. आणि आज्ञा न घेता पाणी पिल्या कारणानं किती जण मरण पावले, 4 जण मरण पावले. राजा हुशार होते महाराज. राजानं सांगितलं, हे बघा झालेल्या गोष्टीला मी काही करू शकत नाही, पण ऐका ना, माझे हे 4 भाऊ जिवंत होण्याकरता मला जर काही करावं लागत असेल तर मी मोठा भाऊ आहे, माझं कर्तव्य आहे का नाही. माझ्याच्याने जर काही होत असेल तर मी हे असणार करायला तयार आहे, फक्त सांगा तुम्ही काय करू. त्यांनी सांगितलं, राजा ऐक ना, माझ्या काही प्रश्नाची उत्तरं येतं, ते उत्तरं जर तो योग्यरित्या जर दिले तर ते जर मला पटले, मला जर भावले तर मी याच्यातले फक्त 2 जिवंत करीन. किती? 2. ते कोणते 2 करायचे तू सांग. युधिष्ठिरानं सांगितलं, हे बघा यक्ष महाराज, काय याच्यामध्ये माझे हे जे 4 भाऊ आहेत ना म्हणले, हो या 4 भावापैकी माझे फक्त 2 जिवंत होणार आहेत म्हणल्याच्या नंतर माझा नकुल आणि सहदेव हे 2 जण जिवंत करा. त्यांनी सांगितलं, का रे, अरे नकुल आणि सहदेव हे तर तुझे कसे भाऊ आहेत आणि हे 2 जण सख्खे आहेत, मग सख्खे भाऊ सोडून तू सावत्र भाऊ जिवंत करा असं का म्हणला. सांगितलं, महाराज ऐका ना, ज्या टायमाला माझी सावत्र आई सती गेली ना, त्या टायमाला आईला वचन दिलं होतं की जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुझ्या मुलाचा सांभाळ करीन, हे कर्तव्य माझ्या पाठीमाग आहे. म्हणून असणार त्या ठिकाणी ते 2 भाऊ जिवंत. याला बंधुप्रेम म्हणतात दादा. ऐका ना, शास्त्रामध्ये ग्रंथ कोणताही असू द्या, रामायण असू द्या, भक्तिविजय असू द्या, हरिविजय असू द्या, ऐका ना, प्रत्येक ग्रंथामध्ये बाबा नीती आहे, हो नीती आहे, अलग लक्षात. आणि ती नीती हे कशा करताय माहिती आहे, हा परमार्थ कशा करा, हा सत्संग कशा करताय माहिती आहे का. या नीत्या संपूर्ण आपल्याला अंमलात आणायच्या. नुसत्या कानानं ऐकून इथले इथं सोडून द्यायच्या नाही बाबा. काय करायचंय, अंमलात आणायच्यात आम्हाला, ऐका नाही. आणि नीत्या बघा, महाभारतात नीत्या आहेत, रामायणामध्ये काय काय बंधुप्रेम असतं दादा, ऐका ना. भावानी भावाबरोबर कसं वागावं, जावनी जावबरोबर कसं वागावं, मुलानं आई बरोबर कसं वागावं, आईनं मुलाबरोबर कसं वागावं, बापानं मुलाबरोबर कसं वागावं, हे का शत्रूनं शत्रू बरोबर कसं वागावं, मित्रानं मित्राबरोबर कसं वागावं, हे जर आम्हाला काय शिकवत असेल तर दादा रामायण शिकवतो. अलग लक्षात, सामान्य गोष्ट नाही. साधू संतांनी जी आपल्याकरता वाङ्मय करून ठेवलेलं आहे ना, हे शिकवतोय बंधुप्रेम. युधिष्ठिरानं बंधुप्रेम कुठं राहिलं दादा प्रेम आता सांगा ना. ऐका ना, जुना काळ होता दादा एक. हे जे जुने माणसं आहेत ना समोर बसलेले सगळे वट्यावरती बसायचे आणि तिथं बसून गप्पा गोष्टी व्हायच्या सगळ्याच्या, ऐका ना. दिवसभर झालेल्या कामाची चर्चा म्हणा, काही म्हणा, सगळं व्हायचं. आता बसायलेत महाराज वट्यावर, पण हे कोणी एकाकडे बघायला सुद्धा कोण तयार नाही. ते असं सुरू आहे का नाही. राहिलं का प्रेम, राहिलं नाही बाबा ते, का नाही. कोणतं त्याचे प्रेम आहे ना, भावाभावात प्रेम नाही, जावाजावात प्रेम नाही, मित्रामित्रामध्ये प्रेम नाही. कुठं गेलं हे प्रेम सगळं, आहे का नाही. हे प्रेम जर बघायचं असेल तर इकडे या. कुठं, यांनी त्या आम्हाला दाखवून देतात. युधिष्ठिरानं सांगितलं हे जे 2 भाऊ आहेत हे जिवंत झाले पाहिजे. ते म्हणले हा पाय, तरी सुद्धा सांगायलो जर प्रश्नाची उत्तरं जर योग्य वाटली तरच असणार 2 जिवंत करीन. म्हणले विचारा प्रश्न, मला सगळे प्रश्न सांगत बसायचं नाही, त्याच्यातले फक्त 2च प्रश्न आपल्याला समोर मांडायचे. एक प्रश्न होता, किम जनोयेन गतस्य पंथाः. विचारलं होतं महाराज युधिष्ठिर, सांग म्हणले माणसानं कोणत्या मार्गाने चालावं. काय माणसानं कोणत्या मार्गाने चालावं. त्यावेळेला सुंदर अशा प्रकारचं उत्तर दिले, ये जनो येन गतस्य पंथाः. माणसानं अशा मार्गाने चालावं की जात असताना प्रत्येकाची वाट असणारी वेगळी असली तरी चालेल,
त्या वाटेने जाणाराचा मार्ग वेगवेगळा असला तरी चालेल, प्रत्येकाची जात भिन्न भिन्न असली तरी चालेल, प्रत्येकाचं राहण्याचं ठिकाण वेगवेगळं असलं तरी चालेल, ऐका ना, पण ज्या ठिकाणी जायचंय ना ते ध्येय मात्र एक असलं पाहिजे. अशा मार्गाने जर माणसानं गेलं तर निश्चित आपल्या ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि तो जर मार्ग कोणता असेल दादा, तर तो मार्ग हाय कोणता, जे साधू संतांनी तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवून दिला ना, त्या मार्गाने चाला. कोणत्या? ये जेनो ये नगतस्य पंतः, साधू संतांचे पुरावे महाराज कोणते, हे का नाही. वाटा महाराज मोकळ्या करून दिल्या कोणी, फोडली या वाटा सूक्ष्म दुस्तर, फोडली या वाटा सूक्ष्म दुस्तर, फोडली या वाटा सूक्ष्म दुस्तर, फोडली या वाटा सूक्ष्म दुस्तर. हेला राजभार, हेला राजभार चाले आईचा, फोडली या वाटा सूक्ष्म दुस्तर, फोडली या वाटा सूक्ष्म दुस्तर. हेला राजभार, हेला राजभार चाले आईचा, फोडली या वाटा सूक्ष्म दुस्तर, फोडली या वाटा सूक्ष्म दुस्तर. मोडली या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राजभार चाले आईचा, केला राजभार चाले आईचा. मोडली या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राजभार चाले आईचा, केला राजभार चाले आईचा. इथं अलीकडेच बसतो, खाली बस, तिकडून जवळच घ्यायचा. मी खाली पाहिलं की मला द्यायचा आणि वरी पाहिलं की तो खायचा. टाळी वाजवा दादा, सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार चाले आईचा. मग आता एवढा मार्ग मोकळा करून दिलाय महाराज, आहे का नाही. आता सडका केल्यात ना शासनानं चांगल्या, मग त्या वाटण जावं माणसानं का आडरानं पळावं, कसं काय. नका जाऊ राणी, नका जाऊ राणी, नका जाऊ राणी, नका ऐसे गरजती पुराणी, ऐसे गरजती पुराणी, ऐसे गरजती पुराणी, ऐसे गरजती पुराणी. नका जाऊ राणी, नका जाऊ राणी, नका जाऊ नका जाऊ आडराणी, आईशी गरजती पुराणी. पुराणानं सांगितलं बाबा आडरानं जाऊ नका, कारण या जर मार्गानं तुम्ही जर गेले तर निश्चित आपल्या ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत, आहे का नाही. येण्याची पंथे चालू जाता अन्न पडे गुंता, कुठेच तुम्हाला अडचण येणार नाही. किती मार्ग मोकळा केला बाबा बघा ना, हो, आहे का नाही. मी नेहमी सांगत असतो, संस्कृतात असलेलं प्राकृतपदी आणलं बाबा, नाही तर काय आमची मजाल होती, आहे का नाही. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव महाराज, नाथ महाराज यांनी एवढं असणारं वाङ्मय आपल्या करता करून ठेवलेलं आहे. कशा करता, या वाटण चला बाबा, या मार्गाने जर गेले ना निश्चित तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत. संस्कृत मधलं प्राकृत मध्ये केलं का नाही महाराज, संस्कृताची गाठी उकलोनी ज्ञानदृष्टी केलीचे मराठी गीता देवी, केलीचे मराठी गीता देवी, केलीचे मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उघडोली ज्ञानदृष्टी, केलीचे मराठी, केलीचे मराठी गीता देवी. मराठी गीता
प्राकृत मध्ये आणलं बाबा, म्हणून तर आमच्यासारखे असणारे त्या ठिकाणी मूड हे का नाही, हा त्या ठिकाणी हे बोलायला लागले बाबा. नाही तर खरं जर पाहिलं तर आमचा अधिकार काय, मी नेहमी सांगत असतो आमचा अधिकार एकच होता महाराज. काय आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहे का नाही, शेतामध्ये आऊ थानायची कामं करणारी लेकरं आम्ही बाबा. पण आज असणार त्या ठिकाणी 2 तास कंबर करून बांधून असणार त्या ठिकाणी कीर्तन करू शकतो. हे जर उपकार कोणाचे असतील तर माझ्या ज्ञानोबरायाचे उपकार आहेत महाराज, हे का नाही, नाथ महाराजांचे उपकार आहेत. कारण या उपकारानं आज बघा ना, आता समोर आमचे श्री हरिभक्त परायण भागवताचार्य सुदाम महाराज बसलेले आहेत महाराज, हे का नाही, कुठंच गेले नाही महाराज, पण सुंदर कीर्तन करतात, सुंदर असणार भागवत कथा करतात. कोणाचे उपकार आहेत बाबा, साधू संतांचे उपकार आहेत. विठाला 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 विठाला. या मार्गाने जर आपण गेलो तर निश्चित आपल्या ध्येयापर्यंत पोहोचल्याशी राहणार नाहीत. हा प्रश्न संपला. दुसरा प्रश्न होता महाराज, सांगा काय जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे, असं जर विचारलं तर या ठिकाणी बसलेली जी माणसं आहेत ना, काही काही त्याला सांगताय. काय सांगताय बाबा, जनरलमध्ये असणार काय अभ्यास आहे, आपले 8 आश्चर्य सांगितलेले आहेत. इथं असेल कोणाला तरी अभ्यास, कारण तरुण मंडळी बरीचसे कीर्तनाला बाबा इथं, ठीक आहे ना. नाही तर आमच्या नशिबाला कुठं जाऊ द्या, मी तुम्हाला असणार हे करीत नाही बरं का, ऐका ना, याच्यात वाईट वाटू देऊ नका. कारण तरुण मंडळी जी आहेत हे कीर्तनाला खूप कमी जागा आहेत बाबा. आता हे बी फिरतेत, माणसं फिरतेत ना सगळे कीर्तनाला उभे, सुद्धा तरुण एवढी कधीच निश्चित बाबा आमच्या. हा आमच्या इकडे सगळे असणार कीर्तनाला जर कथेला जर माणसं म्हणलं तर कोणते 60, 65, 70च्या पुढचे. आणि ते म्हणतात बाबा काय आम्हाला देवदेव करा वाटायला. मी म्हणला आता तुला सोमवार कळालं नाही, तुला एकादश कळालं नाही, नवरात्रा कळालं नाही ना, आता देवदेव करा वाटते. काय उपयोग आहे बाबा. पण ऐका ना, खरा परमार्थ तेरे नाम भाग्यवंत, तेरे नाम भाग्यवंत, तेरे नाम भाग्यवंत, तेरे नाम भाग्यवंत, हर नाम भाग्यवंत, हर नाम भाग्यवंत, हर नाम भाग्यवंत, हर नाम भाग्यवंत. हरि कीर्तनात नटे, हरि कीर्तनात नटे, हरि कीर्तनात नटे, हरि कीर्तनात. भाग्यवंत, तेरे नाम भाग्यवंत, तेरे नाम भाग्यवंत, तेरे नाम भाग्यवंत, हर नाम भाग्यवंत, हर नाम भाग्यवंत, हर नाम भाग्यवंत, हर नाम भाग्यवंत. टाळ्या वाजवा महाराज, टाळ्या वाजवायचा. कारण कसं एवढं गोड असणार त्या ठिकाणी गायन. हे बघा खरं सांगू तुम्हाला, हे संगीत म्हणजे सामान्य नाही बाबा. एक रोग आहे असा, ते फक्त संगीतानं जाते महाराज. संगीत आहे अद्भुत शक्ती, घट घट में बसे राम, रोगी को रागिनी सुनावे तो रोगी को मिले आराम. ही ताकद फक्त जर कशात असेल तर या गायनामध्ये आहे. आलं लक्षात. मी लय प्रयत्न केले बाबा, ऐकलं का, मी लय प्रयत्न केले पण नाही जमलं आपल्याला. अगोदर याच्या नादी लागलो होतो हे शिकायला. आळंदीला असताना 4-5 बोल झाली, धागिनता तितकाच फक्त हे झाला. हे झाल्याच्या नंतर जमणे गेलं कार्यक्रम, मग पटरी बदलली, मग गायनाकडे घुसलो, पेटी घेतली, पेटीनं वेळ बसला नाही. मग म्हणलं जाऊ दे आता, ह्याच्या नादी लागण्यात काय मजा. हे शिकलो विठाला विठाला सुंदर गायक मंडळी येत, ठीक आहे. काय चाललं होतं आपलं, तुम्ही कीर्तन म्हणजा फक्त, बाकी काहीच म्हणायचं. तरुण वर्ग असणार त्या ठिकाणी कीर्तनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. उद्याचं भवितव्य जर कोण असेल तर हे तरुण येतं, आणि खरं कीर्तन तरुणा करताच आहे. विठाला विठाला तरुणापैकी कोणाला तरी माहित असेल, जगातले 8 आश्चर्य सांगितलेले, त्या 8 आश्चर्यापैकी आहे का नाही, एकही आश्चर्य
युधिष्ठिरानं सांगितलेलं नाही. एखाद्या चिंची भिंत असेल, वेगवेगळे असले अनेक आश्चर्य सांगितलेत. मग हे आश्चर्य नाही, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. कारण प्रश्न विचारला होता महाराज, अन्यहानी भूतानी. प्रश्न विचारणारा सुद्धा मार्मिक आहे बाबा, आणि प्रश्न उत्तर देणारा सुद्धा कसा आहे, हुशार आहे. अन्यहानी भूतानी गच्छन्ति यमालयं शेषं शिरस्त्वमिच्छन्ति किम आश्चर्यं मतपरम. सांगा बाबा, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? त्यावेळेला त्यांनी उत्तर जे दिलेलं ना खूप गोड आहे बाबा. त्यांनी सांगितलं, महाराज जगात सगळ्यात मोठं आश्चर्य जर कोणतं असेल तर या ठिकाणी जन्माला आलेला प्रत्येक जीव जो आहे, ह्या प्रत्येकाला माहित आहे मी मरणार आहे, आणि मरण माहीत असून सुद्धा तो असणार त्या ठिकाणी आपलं मरण विसरलेलं आहे. काय झालेलं आहे? आपलं मरण विसरलेलं आहे, म्हणजे तो सावध नाहीये. कोण सावध आहे सांगा बरं? आहे का कोणी मरणाच्या बाबतीत सावध? बाबा प्रत्येकाला माहित आहे, क्षणभंगूर नाही भरवसा. क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. क्या भरोसा आहे महाराज सांगा ना? प्रत्येकाला माहित आहे काय असणार त्या ठिकाणी भरोसा आहे जीवनाचा. जडी बुड बुडे देखता देखता तैसा हा संसार पाहता पाहता. है का नाही? काय आहे का क्षणाचा तरी भरोसा नाही, हे सगळ्याला माहित असून सुद्धा सगळेजण सावध झाले नाही. हे सगळ्यात जगातलं महत्वाचं मोठं असणार आश्चर्य आहे बाबा. म्हणून असणार आमचे महाराज म्हणतात, ऐका ना, एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे. हा जो नरदेह मिळालाय ना, याच्याकरता 83,99,999 योन्या फिरत फिरत इथपर्यंत आले. एक योनी कोटी कोटी फेरा, आणि तेव्हा मिरे थारा मानवाचा. एवढं कष्ट करून तुम्हाला आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. मग फक्त हाच नरदेह असा आहे की या नरदेहानं भगवान परमात्म्याला शरण जाता येतं. म्हणून होने
देवाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन आले बाबा. काय म्हणवोनी. आता म्हणवून शब्दाचा अर्थ असा आहे, म्हणून म्हणल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागं काहीतरी घडलेलं असते. बरोबर आहे. आपण काय म्हणतो म्हणून. बाबा काय असं डोसक्याला हात लावून काऊन बसले. ते म्हणले काय सांगावं. म्हणले महाराज पेरणीचं तोड जवळ आलं, पाऊस आलाय. पाऊस पडला आणि पाऊस पडल्याच्या नंतर बी भरण सगळं घरी आणून ठेवलंय म्हणले. आणि नेमकं गोठ्याकडे जाऊन बघितलं तर बैल मरून पडलाय. म्हणून डोसक्याला हात काऊन लावून बसले म्हणून. मग तसं म्हणून काऊन तर तेन सांगितलं. तुकोबाऱ्या म्हणतात बाबा तुला हा जो नरदेह मिळालाय ना, आहे का नाही. हा मग या नरदेहानं फक्त देवाला शरण जाता येतंय म्हणून. कारण बाकीचे जे नरदेह आहे ते कसे आणि काय ज्ञान नाजी कोटे, आणि काय ज्ञान नाजी याच देई गडे देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाजी कोटे, आणि काय ज्ञान नाजी कोटे. किती मसडण ठरविलं समजा. आता गजू महाराजाचं कीर्तन ऐकायला जाच येता येईन का बाबा. हो कारण अनेक हे ज्ञान नाही कोठे, हे का नाही याच देही घडे. म्हणून बाबा हो म्हणून असणार सांगितलं देवाला शरण जा. कोणाला. देवाला. पण महाराज काय देवाला म्हणल्याच्या नंतर नेमकं कोणत्या देवाला शरण जा. कारण देव किती आहेत बाबा. देव किती कोटी आहेत. हा 33 कोटी. या बघा बाबांनी सांगितलं किती कोटी. 33 कोटी. सगळ्यालाच माहिती आहे. ऐका ना 33 कोटी म्हणजे कोटी हे संख्यावाचक नाही. 33 प्रकारचे देव सांगितलेले आहेत. किती 33 प्रकारचे देव. ऐका ना तेवढ्या देवापैकी कोणत्या देवाला शरण जा. कारण भगवान परमात्म्याचे याच्यापेक्षा अवतार जास्त आहेत महाराज. अनंत अवतार घेशी भक्ताकार किंवा अवताराच्या राशी तो हा उभा. एवढे अवतार घेतले. श्रीमद भागवत ग्रंथानं 24 सांगितले आणि त्याच्यापैकी नामदेव महाराजानं बागुलामध्ये 10 वर्णन केले. नेमकं बाबा कोणत्या देवाला शरण जावा. आहे का नाही. जावा का महाराज. ज्यांच्या दरबारामध्ये हे जे असतं एवढा मोठा सप्ताह चालू आहे त्या देवाला शरण जावा. आहे का नाही. आहे का ना. कोण दत्तप्रभू. सामान्य हस्ती नाही महाराज. सामान्य अवतार नाही. श्रीमद भागवतात वर्णन आलेलं आहे. दत्तप्रभू म्हणजे भगवान परमात्म्याने वेगवेगळे अवतार घेतले महाराज. अंश अंशांश कला आवेश आणि परिपूर्ण परिपूर्णोत्तम अशा प्रकारचे अवतार भगवंताने घेतलेले आहेत. आहे का नाही. त्यापैकी हा जो अवतार आहे थोडा वेगळा अवतार आहे. कसा आहे बघा. बाकीचे अवतार घेत असताना तुम्हाला कथाकार सांगतील बाबा विष्णू परमात्म्यानं हा अवतार घेतला. आहे का नाही असं सांगतात ना. आहे तसंच. पण बघा हा जो दत्तात्रेय प्रभूचा जो अवतार आहे हा अवतार एकाचा नाही. किती जणांचा आहे. तिघांचा आहे बाबा. ज्या टायमाला आमच्या अनुसया मातेच्या दरबारामध्ये खरं जर पाहिलं तर आईसाहेबांनी पाठवलं होतं महाराज. कोण. सावित्री आई, लक्ष्मी माता, पार्वती आई सगळीनं पाठवलं होतं. कशा करता. कपट वृत्तीनं पाठवलं होतं. हे बघा जीवनामध्ये कोणासोबत कपट करी जाऊ नका. याच्याकरता हे कथा असणार. तुम्हाला आम्हाला बोध दाखवतात की देवांनी सुद्धा कपट केलं पण झालं काय. जो दुजिया अशी करी कपट आणि त्याची होय तळपट. झालं नाही बाबा. कसं झालं ऐका ना. ज्या टायमाला हे तिन्ही देव दारात आले आणि दारात येऊन असणार त्यांनी काय मागितली. भिक्षा मागितली. इच्छा भोजन मागितलं पण ते भोजन सामान्य नव्हतं. सोबत आणलेल्या गारी शिजून द्यायच्या होत्या. पण पतिव्रतेमध्ये ताकद असते, शक्ती असते. जी आपल्या मालकाची नितांत सेवा करते तिला पतिव्रता असं म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात पतिव्रतेचे हृदय जैसे. आहे का नाही. पती वाचून न करी स्पर्श मी सर्वस्वया तैसे सुभटासी. आहे का नाही. मग ती जी पतिव्रता आहे त्या पतिव्रतेची सत्ता कोणावर.
असते महाराज. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी एका बाईनं तळ हातानं सूर्य झाकला होता. 4 दिवस वरीच येऊ दिलं नाही बरं. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता आहे का नाही. त्या अनुसया मातेकडे असणार शक्ती होती. तिन्ही देव असणार समोर बसले. गारा शिजल्या हो आणि वाढल्या. पुन्हा इच्छा भोजन बदलिलं महाराज आहे का नाही. काय पाहिजे विवस्त्र भोजन पाहिजे. पण मालकाची आज्ञा घेतली अत्रि ऋषीची आणि त्या ठिकाणी 6-6 महिन्याचे बाळक केले. पण ज्या टायमाला ह्या तिघीजणी आल्या ना, आल्याच्या नंतर पती पाप परत मागितले. बाबा विनंती केली, खरोखर तुमचा अधिकार आमच्यापेक्षा मोठा. एक काम करा, काय आमचे पती पूर्ववत करून द्या. त्यांनी सांगितलं तुमचे वळखान घेऊन जा. नाही म्हणले तुम्ही अधिकारांना मोठे आहात, पूर्ववत करून द्या. त्या टायमाला पुन्हा आपल्या मालकाकडून कमंडलूतलं पाणी आणलं. तिन्ही देवावर शिंपडलं आणि पुन्हा असणार पूर्ववत केले. त्यावेळेला तिन्ही देवांनी सांगितलं अनुसये धन्य तुझी भक्ती आहे. ऐक ना, माग आम्ही तुझ्यावरती प्रसन्न नाहीत. काय मागायचं असेल तर माग. महाराज त्या टायमाला जे देवाचे खरे भक्त असतात ना बाबा, देवाला काही मागत नाही. या मागण्या आपल्या माझ्या पप्यात लग्न हो दे, माझ्या पप्याला पोरग हो दे, झालं एकूण ते वाचन, त्याला काचा ठो दे, त्याला जीवदान दे, हे या मागण्या आपल्या आहे का नाही. किती एवढ्या कुटक्यामध्ये देवाला नारळ फोडते तर इतकं तुकडा ठोते तर आणि देवाला मागण्या वाढावे संतान गृही वावे धन धान्य, गृही वावे धन धान्य, गृही वावे धन धान्य, संतान गृही वावे धन धान्य, गृही वावे धन धान्य, गृही वावे धन धान्य. वाढावे संतान गृही वावे धन धान्य, गृही वावे धन धान्य, गृही वावे धन वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. ही मागणी कोणाची? आपल्यासारख्याची महाराज. पण ती अनुसया होती, अनअसूया, जिच्या असणार मनामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाविषयी द्वेष भावना नाही. तिचं नाव अनुसया. त्या अनुसया मातेनं विनंती केली, देवा काहीच नाही पाहिजे, एक काम करा फक्त. काय तुम्ही माझ्या इतके दिवस राहिलात म्हणले हो. हा जो पाळणा आहे ना, या पाळण्यामध्ये तुम्ही खेळले. माझी एकच विनंती आहे, हा पाळणा सुना सोडून जाऊ नका. त्यावेळेला या 3 देवांनी त्या अनुसया मातेंना दिलेलं दान आहे. त्यांचं नावच काय? दत्तात्रय. त्रय म्हणजे तिघांनी आणि दत्त या शब्दाचा अर्थ होतो दान. म्हणजे दत्त म्हणजे दान, त्रय म्हणजे तिघांनी. तिन्ही देवांनी आपला अंश त्या ठिकाणी ठेवला आणि असे असणारे आमचे दत्त प्रभू त्या ठिकाणी प्रगट झाले. विठाला 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 विठाला. महाराज हे सुद्धा देवच आहे का नाही. हे बघा सर्व देवच आहे. खरं जर पाहिलं जगत हे कसं आहे, देव स्वरूपानंच आहे. हा मग असं एखादा आम्हाला सांगा ना, नेमकं आम्ही कोणत्या देवाला शरण जावा. कारण आम्हाला बी बखळ देव माहित आहेत म्हणले आहे का नाही. पिपळा खालचे शेंदरी येदारी येदारी दैवते, शेंदरी येदारी दैवते, शेंदरी येदारी दैवते. कोणती पूजी पूजी बुद्धी घेते, कोण पूजी बुद्धी घेते, आपल्या पोटाची पोटाची रडते, पोटाची रडते, पोटाची रडते, पोटाची रडते. शेंदरी हिंदरी दैवते. अनेक देव आहेत बाबा, किती भरपूर देव आहेत हे का नाही. पण नेमकं कोणता देव का ते अंगात येत ते देव आहे. इथे येत नाही कोणाच्या अंगात. विठेवरी जाचे पाऊले समान,
इथे येत नाही ना कोणाच्या अंगात नाही अंगात येणार आहे देव आहे बाबा बरं अंगात बी कोणाच्या येते बाबा मला ते कळत नाही ऐका ना ज्या 8 दिवस आंघोळ केली नाही देव त्याच्या अंगात येते अर्धा आता घाशीत नाही वागा तो आणि देव अंगात येतो ऐका ना बाबा देव आहे बघा संचार अंगात येत असेल कोणाचे मी नाही म्हणत नाही संचार येत असेल संचार येत बी असतो पण देव अंगात येत संचार असेल मी नाही म्हणत नाही पण देव आजपर्यंत हे बघा ऐका ना दादा अरे या देवाकरता लोकांनी हाडाची काढ केली रे हाडाचं काढे असणार रक्ताचं पाणी मांसाचा चिखल केला काय नाही केलं देवाकरता लोकांनी माझ्याकडे पुरावे प्रमाणानं बोलत असतो मी उगाच काही सांगत नाही ऐका ना काय नाही केलं सांगा ना अरे त्यांच्या असणाऱ्या जटा जमिनीला टेकल्या दाड्या असणाऱ्या जमिनीला टेकल्या हिमालयात गेले नखाच्या चुबडी झाल्या त्याच्या देव त्याच्या स्वप्नात आलं नाही आणखी आणि आपल्या अंगात येतो निळोबारा सुंदर वर्णन करतात काय नाही केलं आम्ही देवा करता थापटाके चांद बाबा जरा ते वाजवत नका जराशी थाप मात्र टाक जाऊ नका त्याची घोळ होते मग आहे का नाही जरा टाका याची लागी भो त्याची येले भोग याची लागी भो केले नाना योग याची लागी भो अष्टांगादी योग याची लागी भो केले नाना याची लागी वो संसार त्याजीला याची लागी निज धर्म अनुष्ठेला काय नाही केलं देवा करता सांगा ना संसाराची राख रांगोळ करून हिमालयात जाऊन बसले बाबा कोण त्याच्या हाडाची काढ झाली तर त्याच्या शरीराकडे जर बघितलं ना शरीर राहिलं नाही महाराज त्यांची हे का नाही काय नाही केलं बघा साधूची परीक्षा कधी बी दिसण्यावरून कधी जाऊ नका बाबा आपला स्वभाव कसा झाला माहितीये का आणि हे बघा कोणाच्या धनाची आणि कोणाच्या ज्ञानाची किंमत दिसण्यावरून कधी माणसाने केली नाही पाहिजे कारण दिसण्यावर काही नसते दिसतंय तसं आणि म्हणून जग ऐका ना एक लेकरू आईच्या उदरात असताना 8 वर्षाचं आपल्या 8 ठिकाणी वाकडं झालं होतं झालं ना त्याच्या वडिलांना शाप दिला होता 8 ठिकाणी वाकडं झालं आणि ते लेकरू जन्माला आल्याच्या नंतर ज्या वेळेला ते लेकरू वयामध्ये आलं होतं ना त्या वेळेला एके दिवशी आपल्या आईला विचारलं बा आई काय माझे बाबा दिसत नाहीत का बाबा कुठे सांग ना त्यावेळेला आईच्या डोळ्यात पाणी आलं आईनं सांगितलं बाळा जनक राजाच्या दरबारामध्ये एक बंदिस्ती आलाय रे आणि त्यानं असणार सगळे जे पंडित होते ना ज्ञानी चतुर हे सगळे काय केले तर बंदीखान्यात टाकले त्याच्या बंदीखान्यात कारण तिथं गेल्याच्या नंतर ते काही प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नाचे उत्तर जर नाही योग्य दिले तर ते त्याला बंदीखान्यात टाकते असे 14,000 लोक त्यानं काय केले तर बंदीत टाकलेले आहेत बंदीत 14,000 जण येतं आणि तुझे वडील सुद्धा तिथंच आहेत ते म्हणला आई मी माझ्या वडिलाला घेऊन येणार बाईनं पदरच पसरला समोर तिने सांगितलं वागा ऐक ना आधीच माझे मालक गेलेले तुझे वडील गेलेले आहेत तुझ्या वडिलाच्या पाठीमागं असणार त्या ठिकाणी तुला कसा सांभाळलाय म्हणजे मला माहित आहे याकरता तुझ्या पदर पसरते फक्त एवढीच विनंती आहे तुला की आता तू जाऊ नको त्यानं सांगितलं आई तुझ्या दुधात ताकद कमी नाही अगं मी माझ्या वडिलाला तर घेऊन येईल पण ऐक ना ते बाकीचे जे 14,000 बंदिष्ट आहेत ना ते सुद्धा घेऊन येईल त्या टायमाला निघाला महाराज ते राजा जनकाच्या दरबारामध्ये आलं वाकडं तिकडं आता 8 ठिकाणी वाकडं म्हणलं तर चालता येत असेल का बाबा ऐका ना पण जनक राजाच्या दरबारामध्ये ज्या वेळेला आलं ना आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सभा होती मोठी जनकाची सभा म्हणजे सामान्य सभा नव्हती विद्वानाची सभा होती आणि त्या सभेमध्ये आल्यावर सगळे हसायला लागले बाबा कोणाला बघून हसू लागले अष्टवक्राला बघून काय करू लागले बाबा सगळे हसू लागले कशाकडे बघून हसू लागले शरीराकडे बघून हसू लागले त्याच्या कशाकडे शरीराकडे बघून हसू लागले अष्टवक्रानं हसू दिलं सगळ्याला आणि ज्या वेळेला त्याचं हसणं बंद झालं का त्या टायमाला ही एकटंच हसायला लागलं जोरजोरात जनक राजा म्हणलाय तुला हसायला काय झालं ते म्हणलं अरे मला असं वाटत होतं जनक राजाची सभा म्हणजे लय मोठ्या पंडिताची सभा आहे आलं लक्षात कोणाची सभा आहे मोठ्या पंडिताची सभा आहे पण आज कळालं मला ही सभा कोणाची आहे सगळी चर्मकाराची सभा आहे म्हणलं लक्षात आलं ना तुमच्या का कारण ये ना परीक्षा जी केली कशाची केली चांबड्याची केलेली चांबड्याची मला जास्त वेळ असणार तुझ्यापाशी घालवायचा नाही कोणता बंदिस्ती चल बोले
आणि बसव समोर बसिलं बाबा. ते बंदिस्ती विचारायला प्रारंभ आहे. ते म्हणला मला बाकीचं काही नाही, फक्त प्रश्न विचार, तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरता मी समर्थ आहे. ऐका ना, प्रश्न विचारायला प्रारंभ केला. सांग, एक म्हणजे काय सांगितलं ब्रह्म, दोन म्हणजे काय द्वैत, तीन म्हणजे काय तीन गुण आहेत, चार म्हणजे काय चार वेद आहेत, पाच म्हणजे काय पंचप्राण आहेत, सहा म्हणजे काय षडविकार आहेत, सात म्हणजे काय सप्तपाश आहेत, आठ म्हणजे काय अष्ट महासिद्धी आहे, नऊ म्हणजे काय विविध प्रकारची भक्ती आहे, दहा म्हणजे काय पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, 11 मन चित्त बुद्धी अहंकार. खाड 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 प्रश्नाची उत्तर दिली बाबा. ऐका ना, त्या टायमाला तो बंदिष्टी नतमस्तक झाला. त्यानं सांगितलं बाबा मी हारलो म्हणला, तो जिंकलास, एक काम कर, काय इच्छा आहे काय नाही म्हणला. ते 14,000 जणांना बंदीतून सोड. ऐका ना, ज्यावेळेला ते 14,000 येऊ लागले ना, त्यांनी विचारलं बाबा आमची बंदी खाण्यातून सुटका कोणी केली सांगा ना. सांगितलं या लेकरांनी केली. सगळेजण येऊ लागले बाबा, त्याचं दर्शन घेऊ लागले. पण त्यानं दर्शन तसं नाही घेऊ द्यायचं. काय करायचं माहिती आहे का, त्याला नाव विचारायचं आणि नाव विचारल्याच्या नंतर मग दर्शन घेऊ द्यायचं. पण असं करता करता ज्या वेळेला त्याच्या वडिलाची पाळी आली आणि विचारलं बाबा काय तुमचं नाव काय, सांगितलं या देहाला कहुळ असं म्हणतात. खुर्चीवरून जे शरीर टाकून दिलं बाबा आणि त्याच्या पायावरती लोटांगण घातलं, रडायला प्रारंभ केला. डोळ्यातून अश्रू आले. बाबा ज्या लेकराला तुम्ही असणार बालपणी नाही आईच्या पोटात असताना शाप द्याला होता ना, ते लेकरू आहे तुमचं. बापानं उचललं, महाराज हृदयाला लावलं, ढासा ढासा बाप रडला रे. आणि त्या बापात ताकद होती. बापानं असणार काय केलं, 8 ठिकाणी वाकडा असलेला अष्टवक्र त्या ठिकाणी असणार सरळ केला आणि तो सर्व जगात मध्ये असणार ज्ञानी ठरला. अष्टवक्र गीता म्हणून जग प्रख्यात आहे. महाराज विठाला विठाला साधूची किंमत कधी दिसण्यावरून करायची नाही. असे साधू आजपर्यंत कित्येक आहेत की ते साधू वृत्तीनं राहत सुद्धा आहे का नाही. माणसासारखेच दिसतात मला. संत नवती जगा माणसाच्या सारखे हे का नाही. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारखे हे का नाही. मग ते साधू आहेत असं म्हणायचंच नाही की यांच्या असणार मूळ देव आला, येणारच का, कारण साधू दिसण्याकरता नसतात. विठाला विठाला विषय होता साधू करता असणार त्या ठिकाणी देव काय करीत असतो, येत असतो. कुठून गेलतो बाजूला बाबा आपण, म्हणतात तुला आज माहित, आल्याला आज माहित नाही, गेलास कुठं ते काय सांगू. ऐका विषय तो नाही, आपण असणारा विषय चालला होता. कुठून सुदाम महाराज नाही देवाण घेवाण मी नाही म्हणलं होतं, अवघड झालं. साधू संत असणार ज्यांनी संपूर्ण आयुष्य बर्बाद केलं देवाच्या प्राप्ती करता, त्याच्या अंगात देव आला नाही, त्याच्या स्वप्नात आला नाही, आपल्या असणाऱ्या अंगात देव येईल का बाबा. इथून बाजूला गेलतो, देव असणार त्या ठिकाणी कुठे आहे, सर्वत्र जगतात भरलेला आहे. पण नेमका कोणता देव आहे तर सगळ्या देवाचा देव जो आहे तो, आणि तो जर कोण असेल तर बळीया माझा, आणि तो या देवा सगळ्या देवाचा देव जर असणार कोण आहे तर बळीया माझा. आणि तो देण्याकरता कसा आहे मग महाराजाचं प्रमाण कोणतं होतं महाराज तुमचं, विटेवरी ज्याची पाऊले समान, आणि तोची एक दान शूरदाता देण्याकरता उदार आहे. म्हणून सांगितलं बाबा त्या असणार देवाला काय करा, शरण जा मनवोनी सर्व भावे. म्हणजे घरात जेवढे भाऊ असतील त्या सगळ्या भावाईनं काय करा, नाही सर्व भाव म्हणजे कायेनं वाचेनं मनानं बाबा काय करा, भगवान परमात्म्याला समर्पित करा. ऐका ना, शरण जाण्याच्या योग्यतेचं दुसरं कोणीच नाही बाबा, आहे का कोणी. हे बघा, जीवानी असणारा जडाला शरण जाण्यात मजा नाही, जीवानं जीवाला शरण जाण्यात मजा नाही, जीवानं देवालाच फक्त शरण गेलं पाहिजे, कारण तोच त्या काय आहे देव असल्या कारणानं माणसाने देवाला शरण. बरं मला सांगा, जीवानं जर जीवाला शरण गेलं काय उपयोग होणार आहे बाबा, काय होईल सांगा बरं. दोघा पती पत्नीचे भांडणं झाले आणि भांडणं झाल्याच्या नंतर बोलू लागली महाराज. भांडणं होती तर सामान्य आहे का नाही, यानं थोडी घेतली होती, दृष्टांत आहे बरं का, यानं थोडी घेतली होती. भांडणं झाले हे बोलायला लागली. ती म्हणली का मला का बेवार समजलं काय म्हणली तुम्ही, मला का कोणी मागं पुढे पाहणार नाही का, माझा एवढा मोठा भाऊ आहे, माझा असणारा वडील आहे, आता जाते वडिलाला सांगते आणि तुमची सोय कोणाला मालकाला सांगितलं, हे म्हणला जाय 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 म्हणला, सांग कोणाला सांगायचं. इथं विषय दृष्टांत कशा करता सांगावं लक्षात राहू द्यायचा. जीवानं जीवाला शरण जाऊन काही होत नाही.
जाय म्हणला, सांग कोणाला सांगायचं तर. महाराजाने बॅग गिग भरली ना आली माहेरामध्ये. माहेरात आल्याच्या नंतर हाक मारली दादाला, अय दादो. भाऊ होता. ती म्हणली आपलं दुःख कोणाला सांगावं, भावाला सांगावं म्हणून पुळपुळ भावाकडे गेली. तिला वाटलं आता भाऊ आपल्या दुःखाचं निवारण केल्याशिवाय राहणार नाही. भावाला गेली, ए भाऊ, ए दादा, अरे मजा असणार त्या ठिकाणी, मालकानं मला मारलंय, चल ना. त्याच्याकडे बघितलं तर ते बंग पडलं होतं आणि त्याच्यात तोंडावर माशा बसू लागल्या. ते म्हणला माशा हा ना आजी. म्हणली इथं नाही जमत. म्हणली चला आपल्या कुंकडे जाऊ, बाबाकडे जाऊ, दादाकडे. दादाकडे गेली तर दादा याच्या पुढच्या अवस्थेत पडलेली. दृष्टांत संपला. ते दृष्टांत कशा करता सांगितला बाबा? जीवाला शरण गेल्याच्या नंतर आपलं दुःख निवारण होईल का? नाही. मग मी तर नेहमी सांगत असतो, माणसानं दुःख सांगत असताना जीवाला म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्याला कधीच नाही सांगायचं. आज बा चुकून सांगू नका, इमानदारी माहीच किंवा काहून माहिती आहे का? कारण लोक ऐकत आणि तुमचं दुःख रडून ऐकतात बाबा. कसं ऐकतात? रडून ऐकतात. हा, आणि तेच दुसरीकडे जाऊन असणार हसून सांगतात. म्हणून दुःख सुख जर सांगायचं असेल, दुःख जर सांगायचं असेल तर एक देवाला सांगा आणि दुसरं संताला. घालू देवाच भार, देवाचा सुख देवाचा सुख दुःख सांगो सुख दुःख देव निवारीद भूक. मग दुःख जर कोणाला सांगायचं असेल तर देवाला सांगा, आहे का नाही? म्हणून ते दुःख देवाला सांगायचं असेल तर अगोदर त्याला शरण जा मनवोनी सर्व भावे देवाशी. कारण तोच या योग्यतेचा आहे की तुम्हा आम्हाला या संसार सागरातून पहिलं तिरला नेईल अभंगाचं दुसरं. उतरेल पार तो उतरील 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 पार. भवदुस्तारा नदीता भवदुस्तारा नदीता भवदुस्तारा नदीता तो उतरील पार तो उतरील पार तो उतरील पार तो उतरील पार.
पार भव दुस्तर नदीचा. कारण ही जी असणार दुस्तर अशा प्रकारची नदी आहे. कोणती? हिला नदीला म्हणलेले भवसागर, याला म्हणलेले समुद्र जो आहे तो कशाचा? भवाचा. भव म्हणजे संसार समुद्र आहे. त्या संसार सागरातून जर तरुण जायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? देवाला शरण जावं लागेल बाबा. संसार म्हणजे नेमकं काय हे आहे का? ज्ञानोबरायाने सुंदर वर्णन केलं. आपल्याला संसार म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर एकच गोष्ट येते. कोणती? बायको, 2-3 लेकरं, गाडी, बंगला, हा. आणि हे सगळं काय? हे जर संसार असला असतात, आमच्या ज्ञानोबराय म्हणतात मी संसार सुफळ केला. आजी संसार सुफळ. ज्ञानोबरायाने कोणता संसार केला? ऐका ना, संसार हे संसार नाही. मग संसार म्हणजे जन्माला येणं आणि मरणं याच्या मधातला जो कालावधी, याचं नाव आहे संसार. आगा उपजने आणि निमने हे साचची मानने आणि यासी जीव लोक म्हणे संसारुहन. या दोन्हीच्या मधातलं जे असणार काय कालावधी आहे ना, तो कालावधी म्हणजे संसार आहे. आणि तो संसार जर तुम्हाला आम्हाला व्यवस्थित करायचा असेल, या संसार सागरातून पहिलं तेलाला जायचं असेल तर तोच फक्त आपल्याला उतरू शकतो. म्हणून तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. अनंत नावाने ज्याला ओळखल्या जातं महाराज, तोच भगवान परमात्मा आहे का नाही? कोणता जे भगवंत आहे ना, अनंत नावाने कोणतंही नाव त्याचं घ्या, तो कृपाळू आहे का नाही? बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. मग कोणतंही नाव भगवंताचं घ्या, निश्चित आपल्याला असणार तो पहिलं तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी भजन करा विठोबा. सर्वांनी एकदा हातवरी करा. हे बघा, या ठिकाणी लाज भय शंका दुरावीला मान न घडे साधन या परते. आमचे देवाभाऊ तिकडे कॅमेरा फिरवायलेत, उद्या सगळे जाणार आहेत बरं का त्याच्यामध्ये हात सर्वांचे, आहे का नाही? म्हणून हात कोणीच असणार खाली घ्यायचे नाही, कारण भगवंताची सेवा आहे का नाही? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद 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 रखमाई ओ पार भाई ओ पार भाई ओ पार भाई ओ पार भाई आपली वेळ संपलेली आणि मी वेळाचा लय बांधलेला आहे बाबा. आपलं कीर्तन म्हणजे जिल्हा परिषदची शाळा, भरू किती वाजता सुटणार? हां, त्याचं काय नाही, पण भरली बी टाईमाला आज, आहे का नाही? त्यामुळं आपली वेळ संपलेली आहे. 10 वाजले, आहे का नाही? कीर्तनाचा टाईम होता 8 ते 10, आहे का ना? हे बघा, तरुण मंडळी या ठिकाणी बरीचशी उपस्थित आहे बाबा. सर्वांना एक विनंती आहे, हे बघा, देवधर्म देशासाठी प्राण घेतला हातीन हीच आपली नीती. धर्मवीर संभाजी महाराजांचं वाक्य आहे दादा. देवाकरता प्राण गेला तरी चालेल, देशाकरता प्राण गेला तरी चालेल. या करता तर बरेच जण आजपर्यंत गेले, जात आहेत, जात राहणार आहेत. धर्म टिकला पाहिजे, देवाचं असणार त्या ठिकाणी भजन झालं पाहिजे. ही कथा कीर्तन जे असणार या माध्यमातून तुम्हाला आम्हाला काय होईल? आपला धर्म असणार प्रचार प्रसाराचं जर माध्यम कोणचं आहे आता सध्या, तर कोणतं आहे बाबा?
हेच असणार आहे ना याकरता. हे बघा मी म्हणत नाही, तरुण मंडळीला विनंती आहे बाबा, पैसा जरूर कमवा, सर्वांनी पैसा कमवा, खूप प्रगती जीवनामध्ये करा, फक्त काही गोष्टीचं तारतम्यता ठेवीत जा. ऐका, आपला देश, आपला धर्म, संस्कृती, आपले संस्कार, आपले ग्रंथ, संत आणि भगवंत याही पेक्षा आपल्या घरात असलेली आईवडील आणि दारात आलेला अतिथी यांची सेवा करा बाबा हो. काही जीवनात कमी पडणार नाही. जगातली अशी कोणतीच शक्ती नाही की तुमच्या प्रगतीच्या आड येऊ शकेल. फक्त कारण आता सध्याच्या काळात जर काय असेल तर सगळं तीर्थाची धुरे जे का माता पितरे आणि ते सेवेशी किर शरीरे लोन कीजे, हे का नाही. आई वडील असतील तर आई वडिलाची सेवा करा. गेल्याच्या नंतर तर कराच करा. प्रापंचिक जीवन सुखी होईल, पण जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत जरी केली ना तर तुमचा संसार, हा संसार सांगायलो बरं कोणता आजचा जो आहे तो तर सफल होईलच होईल, पण अंती हा संसार सुद्धा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणता हा एकदा म्हणाला ना, हा एकदा म्हणजे नेमका आता मी तुम्हाला 2 संसार सांगितले. कोणते? हे बायका पोरं लेकरं बाळा हा एक संसार, हा सुद्धा असणारा वडिलाच्या आईच्या आशीर्वादानं त्यांच्या सेवेनं सफल होईल. आणि आखरीचा संसार तो म्हणजे हा जो असणारा जन्म मरणाची जी फेरी आहे, पुनरप्पी जननम पुनरप्पी मरणम, आहे का नाही, या असणार याच्यातून सुटण्याकरता सुद्धा आई वडिलाची सेवा करा, आहे का नाही. आई सगळेजण सांगतात बाबा, पण आमच्या वडिलाचं प्रेम असणार दुरावल्या गेलेले. थोडं वडिलाबद्दल कोणी बोलत नाही, कोणी कविता लिहित नाही, आहे का नाही. आईचं हे बघा, मग तुमचा अधिकार सुद्धा खूप मोठा आहे, मी नाही म्हणत नाही. आई सुद्धा असणार त्या ठिकाणी तितकीच काय आहे महत्वपूर्ण आहे लेकरा करता. पण वडील कुठं कमी पडले सांगा ना बाबा, आहे का ना. अरे आई असणार घरावरचा कळस असेल आणि वडील घराचा पाया आहे हे विसरू नका. अलग लक्षात. बाप करी जोडी ते पुरात होडी, 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 बाप करी बाबा करी जोडी ले पुराची ओडी, बाबा करी जोडी ले पुराची ओडी, बाबा करी जोडी ले पुराची ओडी. आपुली कुरवानी वाळवणी, आपुली कुरवानी वाळवणी, एकाएकी केला विरासी तरणी, गळे बांधवणी अधिकारी. आपली कुरवडी बनवणी, आपली कुरवडी बनवणी, एकाएकी केला विरासी तरणी, गळे बांधवणी जेवणाच्या 2 टायमाची काळजी आई करते दादा. सकाळी माया पप्याला हे केलं, संध्याकाळी काय करू, आहे का ना. पण बाप रात्रंदिवस कष्ट करीत असतो. अरे माझ्या लेकराला जीवनभर काही कमी पडलं नाही पाहिजे याच्याकरता कष्ट करतो. तो कोण असतो बाबा? बाप, आहे का नाही. तोच बाप आम्हाला कधी दिसला नाही दादा. तिने आपल्या अंतकरणातलं हे बघा, ज्याने बापाच्या पाठीमाघारी जीवन जगलं असेल ना गणेश दादा, खरोखर तो तुम्हाला व्यक्ती सांगू शकेल की अरे बाप गेल्याच्या नंतर घराचं अस्तित्व संपूर्ण संपून जातं रे दादा. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत किंमत कळत नसती बाबा. पण वडील गेल्याच्या नंतर काय नाही केलं बापाने सांगा ना तुमच्या आमच्या करता, हे का नाही. बाप घराचा पाया एका कवीनं वर्णन केलेले दादा. बाप स्वाभिमानी बाळ, बाप कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. काय अपेक्षा आहेत आई वडिलाची आपल्याकडून सांगा ना. काहीच नाही. हे बघा, माझ्या नारदाच्या गादीवर सांगतो, माझ्यासमोर घडलेला प्रसंग आहे. आमच्या गावाच्या जवळ एक गाव आहे, त्या गावाच्या बाजूला असणारं मी गेलो होतो. असा वट्टा आहे बाबा, वट्टा कशाचा,
वडाचा असणारा वट्टा आहे, वडाचं झाड आहे आणि त्याच्या खाली वट्टा आहे. त्या वट्ट्यावरती मी बसलो. बसल्याच्या नंतर ते बाबा माझ्या जवळ आले आणि त्या बाबांना असणार बोलायला प्रारंभ केला. महाराज म्हणलं तुम्ही एवढं फिरतात? म्हणलं हो बाबा, जरासं आपल्या वडिलाबद्दल आईबद्दल काही सांगा जा. मी म्हणलं बाबा असं का बोलायले तुम्ही, तुम्हाला काही त्रास आहे का? ते म्हणले महाराज चुकून नाही. 18 एकर जमीन आहे म्हणले, 3 मुलं येतं, 3 मुलांना वाटण्या करून दिलेल्या आहेत. 4 एकर जमीन माझ्या नावावर आहे. आनंद आहे म्हणले सगळा. एक पोरग नांदेडला राहते, एक पोरग औरंगाबादला राहते, एक पोरग गावात राहते. सणासुदीला सगळे घरी येतात ऐका ना. फक्त घरी आल्याच्या नंतर आम्हाला एक वाटते हो काय, आमचे नातू, आमचे पंतू, आमच्या सोना, आमचे मुलं यांनी फक्त आम्हाला तोंडाने चांगलं बोलावा एवढी अपेक्षा आहे रे. काय अपेक्षा आहे सांगा ना त्या आईवडिलाची आपल्याकडून ऐका ना, काहीच नाही. म्हणून सर्वांना विनंती, ज्यांचे जिवंत आहेत ना दादा, त्यांना विनंती आहे तोपर्यंत किंमत करा. गेल्याच्या नंतर काही नसतंय, कारण बाप असणारा पाया आहे का नाही. मग गेल्यावर काय आहे का नाही, त्याच्या डोळ्यातला अश्रू जिवंत आहे तोपर्यंत नाही दिसला आहे का नाही. बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातील अश्रू कोणा दिसणार कसा. अशा बापासाठी यावे कधी असवे डोळ्यात, काय उपयोग पुन्हा किती घातले पितर. बाबा म्हणून विनंती तुम्हाला, आई आणि वडील हे 2 असणार त्या ठिकाणी तत्व आहेत ना, तेवढे तत्व सांभाळा. दारात आलेला अतिथी, संत, ग्रंथ, भगवंत, संस्कार आणि संस्कृती, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. पंढरपूरची एखादी वारी करा आणि अशी लेकरं घडू द्या महाराज. आपल्या गावातलेच आहेत का सगळे? वा वा, या लेकरा करता टाळ्या वाजवा एकदा. आपलं कौतुक आपण कधीतरी केलं पाहिजे बाबा आहे का नाही. गावात सुद्धा महाराज मंडळी भरपूर आहेत. महाराज वाचक सूचक असतील आहे का नाही. ज्ञाती मंडळी आहेत आमचे. महाराज श्री हरिभक्त परायण संभाजी महाराज आहे का नाही. सुंदर वातावरण आहे गावातलं सुद्धा आहे का. आणि हेच परमार्थ आहे आणि देवाला शरण जाण्याचा हाच मार्ग आहे महाराज. कशा करता? या गोष्टी करता म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. मग तोच असणार त्या ठिकाणी, तो हा उतरील पार. तो बरा आहे. तुम्ही हे जे सांगितले बघा, पुस्तकात वाचून सांगण्यापेक्षा स्वतःचे अनुभव. काही काही लोक म्हणतात महाराज तुम्ही तुमच्याच गप्पा हाणल्या. अरे त्या गप्पा खूप महत्वाच्या आहेत, कारण ते त्याच्या अनुभवाचे आहे. तुको बराय म्हणतात, तुका म्हणे शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले. देव्या केले प्रकट, देव्या केले प्रकट,
की नदियाँ बरत जाए बहके सागर में बादल रूप लेकर बरसे हल्के हल्के
तरील पार भव दुस्तर नदीचा ज्ञानेश्वर माऊली पारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. याच ठिकाणी असणारं चिंतन करण्याचा अभंगावरती प्रयत्न केलेला आहे. जर काही योग्य असेल तर माझ्या श्री गुरुचं आहे आणि जर काही चुकीचं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजून असणारं त्या ठिकाणी दूर करून टाका. सुंदर अशा प्रकारचा योगायोग आहे. आपल्या इथं भगवंताची मूर्ती आलेली आहे. आज सर्वांनी असणाऱ्या या भगवान परमात्म्याची सेवा करा. ज्यांच्याकडे सेवा आहे, काय नाव म्हणले त्यांचं? शंकर महाराज भारती. वा आहे का नाही? कारण ही सेवा घडणं सुद्धा आहे बघा. ही जी मूर्ती आहे ना, ही जे समाधी आहे ना, संजीवन समाधी म्हणून कळालं मला आहे का नाही. साक्षात त्यांनी स्वतः या ठिकाणी जिवंत समाधी घेतलेली आहे. म्हणून माघान ते मिळण्याची ताकद इथं आहे बघा. कारण मी मध्ये जाऊन आलो, अस्तित्व माणसाच्या तवाच लक्षात येत असतं. साक्षात असणार त्या ठिकाणी मूर्ती कशी आहे, जिवंत समाधी आहे ना, तुम्ही मागाल ते मिळेल त्या ठिकाणी. म्हणून सर्वांनी सेवा करा आहे का नाही. या सेवेकरता उपस्थित सर्व गायक वृंद, वादक वृंद असेल, या ठिकाणी महाराज मंडळी समोर बसलेली एकूण महाराज मंडळी, सुंदर सिस्टीमचा आवाज दिला दादानी, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि विशेषतः पुनश्च एकदा धन्यवाद देतो आमच्या देवाभाऊंना, गणेश भाऊंना आहे का नाही. त्यांनी आता हे फक्त उरी चालतं याचा एक फोटो घेऊ आपण आहे का नाही, ते फोटो टाकून देऊ. सुंदर अशा प्रकारची सिस्टीम. बसलेल्या माता मंडळी एवढ्या गारव्यात का होईना तुम्ही आलात सगळेजण. मला वाटू लागलं गोधडच घेऊन यावं, मला गार लागू लागलं. सगळेजण थांबले. झालेल्या सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.